नमस्कार, कसे आहात सगळे? तर आयुर्वेदा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपला आजचा विषय आहे लठ्ठपणा, जाड होणे. तर आपल्याला आपली तब्येत बारीक करायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला 100% गॅरंटी देते मी की तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. कारण नाही कुठलं केमिकल आहे आणि नाही काही तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहे. तर ज्या गोष्टी आपण रोज खातो त्याचेच फक्त खाण्याची काही पद्धती, काही नियम आपल्याला माहीत नसते. तर ते खायचे कशा आणि ते खाल्ल्याने आपल्याला काय फायदा होतो, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व आपण आपली तब्येत फिट ठेवण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम काय करायचे आहेत, ग्लासभर पाण्यामध्ये 2 चमचे मध टाकून दिवसातून कमीत कमी 3 वेळा तरी घ्यावे. लसणाच्या सोललेल्या पाकळ्या, आल्याचा रस, सैंधव, तुपात तळलेले हिंग हे सर्व एकत्र वाटून रोज रात्री असे 30 दिवस खावे. पोटावर आलेली चरबी हळूहळू कमी होते. लिंबू रस व मध प्रत्येकी 25 ग्रॅम एकत्र करून ग्लासभर पाण्यात मिसळून जेवणानंतर लगेच प्यावे. रोज दोन्ही जेवणानंतर नियमित 3 महिने तरी प्यावे. 1 लिंबाचा रस व 10 ग्रॅम मध एकजीव करून रोज सकाळ संध्याकाळ नियमित 2 महिने त्याचे चाटण तयार करावे. मध 1 चमचा, आले रस 1 चमचा व लिंबाचा रस 12 चमचे घेऊन हे सर्व अर्धा लिटर गरम पाण्यात मिसळून पहाटे प्यावे व परत झोपावे. हा उपाय नियमित 6 महिने केल्याने वजन हळूहळू कमी होते. सुंठ, मिरे व पिंपळीचे एकत्र चमचाभर चूर्ण रोज सकाळी कोमट पाण्याबरोबर 41 दिवस प्यावे. जायफळाचा कपभर काढा 4 चमचे मधाबरोबर रोज रात्री नियमित 61 दिवस प्यावा. कपभर कोमट पाण्यात 1 लिंबू पिळून जेवणानंतर लगेच प्यावे. दरवेळी ताजे बनवून दोन्ही जेवणानंतर नियमित 45 दिवस प्यावे. दालचिनीच्या 2-3 काड्यांचा कपभर काढा रोज सकाळी न्याहारीपूर्वी व रात्री मध मिसळून नियमित घेतल्याने शरीरातील चरबी हळूहळू कमी होते. पुदिन्याची चटणी आहारात अवश्य असावी. 1 चमचा त्रिफळा चूर्ण घेऊन ते भिजेल एवढे गाईचे तूप किंवा मध टाकून रोज सकाळ संध्याकाळ महिनाभर खावे. गोमूत्र अर्क 2-2 चमचे प्रमाणात रोज सकाळ संध्याकाळ 3 आठवडे प्यावे. नंतर 1 आठवडा बंद करून परत 3 आठवडे प्यावे. याप्रमाणे नियमित 3 महिने हा उपचार करावा. 2 चमचे त्रिफळा चूर्णाचा काढा बनवून काढा कोमट असताना त्यात 1 चमचा मध मिसळून रोज रात्री असे नियमित 21 दिवस प्यावे. मेथी दाणे 100 ग्रॅम, मिरे 20 ग्रॅम व फुटाणे 200 ग्रॅम एकत्र दळून गूळ व तूप मिसळून लाडू बनवावे. रोज सकाळी 1 लाडू खाल्ल्याने चरबी झडण्यास मदत होते. चमचाभर मध व 12 चमचे गोमूत्र एकत्र रोज सकाळी प्यावे. त्यावर भरपूर पाणी प्यावे. हा उपाय 41 दिवस करावा. दुधी भोपळ्याचा कपभर रस सकाळ संध्याकाळ महिनाभर प्यावा. दुधी भोपळ्याची भाजी जेवणात नेहमी असावी. दुधी भोपळ्याची पावडर 1-1 चमचा प्रमाणात रोज सकाळ संध्याकाळ पाण्याबरोबर काही दिवस नियमित प्यावी. उकडलेल्या दुधी भोपळा किंचित मिरे पावडर टाकून खावा. पालेभाज्यांचे सूप व ज्वारीची भाकरी खावी. भरपूर उकळलेले गार करून पाणी नेहमी प्यावे. अश्वगंधा वनस्पतीची ताजी पाने हातावर रगडून गरम पाण्यासह दिवसातून 3 वेळा 7 दिवस खावी. एका लिंबूचा रसात कुळिथाचे पीठ व कापूर एकजीव करून त्याचा सर्वांगावर लेप लावून अर्ध्या तासाने धुवून टाकावे. हा उपाय रोज सकाळी 21 दिवस करावा. आता एक थोडा वेगळा उपचार. गरम पाणी टपात भरून त्यात बराच वेळ डुबल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. असे स्नान रोज 12 महिने नियमित करावे. तर कशी वाटली माझी आयुर्वेदाची माहिती मला कमेंट करून नक्की सांगा.
माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला प्लीज सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा व माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.